जालना प्रशासन झोपले की राजकीय दबाव, चक्क सरकारी कार्यालयातच आचारसंहितेचं उल्लंघन. वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांच्या वाहनावर राजकीय बॅनर, सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी केला प्रश्न उपस्थित. महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश असताना जालना शहरात मात्र सरकारी कार्यालयांच्या आवारातच आचारसंहितेचा भंग होत असल्याचं धक्कादायक चित्र आज दिनांक 24 रोजी बुधवारी समोर आलं आहे. तहसील कार्यालय आणि पंचायत समिती यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या नावाचे बेंच आणि जाहिरातबाजी केलेली वाहनं बिनदिक्कतपणे उभी असल्याचं दिसून येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता सादबिन मुबारक यांनी निवडणूक प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. जालना तहसील कार्यालयातील वेटिंग गार्डनमध्ये लावण्यात आलेल्या सिमेंटच्या बेंचवर वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे या पदाधिकाऱ्यांचं नाव, पद आणि पक्षाचा उल्लेख स्पष्टपणे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सार्वजनिक मालमत्तेवरील अशा प्रकारची राजकीय नावं आचारसंहिता काळात रंगानं पुसणं किंवा झाकणं बंधनकारक असतं. मात्र जिथं स्वतः निवडणूक यंत्रणा कार्यरत असते त्याच तहसील कार्यालयात हा नियम धाब्यावर बसवण्यात आला असल्याचं सादबिन मुबारक यांनी सांगितलंय. दुसरीकडे पंचायत समिती कार्यालयाच्या अंतर्गत परिसरामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी 2 स्कॉर्पिओ वाहने उभी असल्याचं निदर्शनास आलं आहे. या वाहनांच्या मागील कोचवर राजकीय नेत्यांचे मोठे फोटो आणि युवा तडफदार नेतृत्व अशा आशयाचे मजकूर आहेत. सरकारी कार्यालयाचा परिसर हा तटस्थ असणं अपेक्षित असताना तिथं अशी वाहनं उभी राहिल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आचारसंहिता काळात भरारी पथके शहरात गस्त घालत असल्याचा दावा केला जातो. मग ही पथके तहसील आणि पंचायत समितीच्या आवारात का पोहोचली नाही, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. सरकारी भिंतीवरील पोस्टर, बॅनर्स, झेंडे काढले जात असताना या बेंच आणि गाड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची दखल घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित वाहनांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज जालना शहर में इलेक्शन का बिगुल बज चुका है और आचार संहिता 3 दिन पहले लागू हो चुकी है। 3 या 4 दिन पहले जो भी हो गए लागू हो चुकी है और कलेक्टर मैडम का कड़क आदेश है कि अपना कार्यालय हो, कोई भी सार्वजनिक स्थान हो या कहीं भी हो, कि कोई भी पक्ष का झंडा या सिंबल या अपना कोई भी ऐसा बैनर नहीं होना चाहिए। लेकिन आज हम देख रहे हैं कि आज आचार संहिता लगने के बाद पंचायत समिति के अंदर आज हमारे विजय लहाने इनके दोनों गाड़ियों पे बैनर यहाँ पे लगा हुआ है, तो इन पे कार्रवाई क्या होती है और क्या करते हैं मैडम, ये हमको देखना चाहिए कि आचार संहिता का ये उल्लंघन हो रहा है। तो यही हमारे कलेक्टर मैडम का जो आदेश का जो पालन नहीं हुआ, तो इन पे मैडम ने एक्शन लेना चाहिए। और ये भी जो भी बैनर है, तो बैनर तत्काल इनके भी इलेक्शन होने तक इन पे कुछ ना कुछ ऐसा चिपका के इसको बंद करना चाहिए। आज ये तहसील कार्यालय में जो आचार संहिता अभी इलेक्शन की लग चुकी है, तो आज इसमें देख रहे हैं श्री विजय भाऊ लहाने युवा जिल्हाध्यक्ष मारचंद्र सरपंच यांच्या तर्फे सुप्रीम भेट, ठीक है, उन्होंने भेज दिए थे। लेकिन आज आचार संहिता जब लग चुकी है तो ये नाम पे कुछ तो भी चिपकाना चाहिए। तहसील कार्यालय के पूरे अधिकारियों का फर्ज बनता है कि ये नाम जब तक इलेक्शन होगा तो यहाँ कुछ तो भी चिपकाना चाहिए कि आचार संहिता भंग ना हो। तो आज ये जो लापरवाही जो तहसील कार्यालय से जो हो चुकी है, तो कलेक्टर मैडम ने अर्जेंट इस पे कार्रवाई करना चाहिए। यहाँ के ये देखिए पूरे यहाँ के टेबल पे पूरा नाम लिखा हुआ है, इसमें सीधा सीधा आचार संहिता का उल्लंघन होते दिख रहा है और तहसील का ये चीज पे ध्यान नहीं है। जबकि सार्वजनिक व्यवस्था हो या कार्यालय में ये चीज नहीं होना चाहिए इलेक्शन के अब तक। इस पे तुरंत चिपका के इलेक्शन तक आचार संहिता हो गए तक इसको बंद करना चाहिए। क्या नाम है आपका? सादबिन मुबारक, सामाजिक कार्यकर्ता।